कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. आई शांत हो. हे रडू नको, एवढं काय झालेलं नाहीये अजय. अरे पण पोलीस स्टेशनात नेणार नव तिला. हे फक्त चौकशीसाठी बोलवलंय. खोटी तक्रार आहे. मी चाललो आई साहेबांसंग, त्यासनी काय होऊ देत नाही. हा, रडू नको उगाच, काळजी करू नको. चला आई साहेब, आलो लगेच. आलो आम्ही. नमस्कार. नमस्कार. कोणी फोन केलता? आपण कोण? मी अधिपती सूर्यवंशी आणि ह्या थोरल्या सरकार आमच्या आई साहेब भुवनेश्वरी सूर्यवंशी. कोणी केलता फोन? अच्छा, तुम्हीच का ते? तुमच्या विरुद्ध तक्रार दाखल झाली आहे. मीच फोन केला होता. फोन करायच्या आधी जरा चौकशी करून घ्यायची की हो साहेब. म्हणजे आधीच कशी चौकशी करणार आम्ही? आधी या मॅडमला भेटलं तरी पाहिजे ना. अहो, चौकशी करून घ्यायची की ह्या मॅडम कोण आहेत, काय आहेत. कुणी बी येऊन तक्रार देणार, तुम्ही लगेच आम्हाला फोन लावणार काय गडबडीनं? काय खरं खोटं आधी छानबीन करशील का नाही? आमच्या आई साहेबांनी कायम आतापर्यंत गरीब महिलांसाठी, सुनांसाठी आवाज उठवलेला आहे आणि त्याच छळ करतील काय त्यांच्या सुनेचा? जरा माहिती मिळवत जावा आधी, मग तक्रार लिहून घेत जावा लोकांच्या. अधिपती जरा थंड घ्या. यांची नवीन बदली झालेली दिसते. कवा बघितलं नाही तुम्हाला इथं? त्यांचं काय म्हणणं आहे ते तरी ऐकून घेऊया. बोला तुम्ही. अधिपती तुम्ही जरा थंड घ्या, थंड घ्या. काय थंड घ्या आई साहेब. उद्या कोण बी येईल आणि अशी खोटी तक्रार करेल, असं कसं चालेल? आणि यांना माहित नसेल तर ह्यांनी विचारावं की 4 लोकांना. इथं पोलीस स्टेशन मधल्या 4 लोकांना विचारलं असतं तरी चाललं असतं साहेब. तुम्ही खोटी तक्रार लिहून घेतलेली आहे. आमोणकर फॅमिलीनं जी काही तक्रार दिली आहे तुम्हाला, तसं काहीच झालेलं नाहीये. मी नवरा आहे मास्तरीन बाईंचा. मास्तरीन बाई कोण? हेच ज्यांनी तक्रार केली त्यांनी सांगितलं नाही वाटतं तुम्हाला मास्तरीन बाई कोण? अक्षरा मॅडम, आमची बायको म्हणजे मास्तरीन बाई. त्यांना काय आमच्या आईसाहेबांनी मारहाण वगैरे केलेली नाही आतापर्यंत. आमच्या बायकोला आम्ही अधिपती तुम्ही जरा थंड घ्या म्हणलं ना. तुम्ही या इकडं बसा. हो साहेब, बसलं तर चालेल ना? बसा बसा. या बसा. बस बसतो आम्ही बसतो. कधी साधं बोट लावलं नाही तुम्ही त्यांना. मारहाण केली, छळ केला, काय तर आपलं लावले. तशी आमची फॅमिलीच नाही आहे मारहाण बिराण करणारी. आमच्या आई साहेब कायम त्यांच्या सुनबाईसनी लक्ष्मी मानत आले. हो, पण आम्हाला जे सांगितलं तेच. खोटं आहे ते, दादांत खोटं आहे. तुम्ही खरं तर आई साहेबांना चौकशीसाठी बोलवायला सुद्धा नाही पाहिजे होतं. प्रोसिजरनुसार आम्हाला आमची कामं करावीच लागतात. बरोबर आहे की, पण मी काय थांबा अधिपती, थांबा. त्यानं त्यांचं काम करू दे. साहेब, ती जर का तक्रार खरी असेल तर तुम्ही आम्हाला अरेस्ट करा. पण जर त्यांचं बोलणं खोटं निघालं तर त्यांच्यावर ऍक्शन घ्यायची तुम्ही. काय? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.